नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला घोट्याचं किंवा टाचेचं दुखणं असेल तर तुम्ही घरच्या घरी कोणते व्यायाम करू शकताय हे बघणार आहोत. फक्त हे व्यायाम रेग्युलरली करा. निदान 5 मिनिटं दिवसात 3 वेळेला करा आणि ज्या वेळेला दुखणं कमी येईल त्यावेळेला व्यायाम बंद न करता निदान एकदा तरी तसेच व्यायाम सुरू ठेवा, म्हणजे पुन्हा तोच त्रास तुम्हाला होणार नाही. चला तर बघूयात कोणते व्यायाम तुम्ही करू शकताय. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही घोट्याच्या सांध्याचं वॉर्मअप करायला विसरू नका. तर त्यासाठी तुम्ही अशाच एखादा चेअरचा सपोर्ट घ्या किंवा मॅटवरती सुद्धा बसून करू शकता. फक्त तुम्हाला डॉर्सिफ्लेक्शन आणि प्लांटर फ्लेक्शन हीच मुवमेंट करायची आहे. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. अशाच पद्धतीने तुम्ही याचे 3 ते 5 रिपिटेशन्स सुद्धा करू शकताय. हीच मुवमेंट दुसऱ्या पायानं सुद्धा करायला विसरू नका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. असेच रिपिटेशन्स ह्या बाजूला सुद्धा करा. आता ह्याच्यानंतर आपल्याला अँकल सर्कल्स घ्यायचे आहेत. म्हणजेच फक्त घोटा असं फिरवायचा आहे. 1 2 3 4 5. अपोजिट डिरेक्शनला सुद्धा 1 2 3 4 5. दुसऱ्या पायाला सुद्धा असेच अँकल सर्कल्स घ्या. 1 2 कंटिन्यू करा. हे अँकल सर्कल्स घेतल्यामुळे घोट्याच्या ठिकाणचा रक्तप्रवाह सुधारतो आणि नंतरचे जे स्ट्रेचिंग असतात ते जास्त फायदेशीर राहतात. इकडं सुद्धा अँटी क्लॉकवाईज घ्यायला विसरू नका. 1 2 3 4 अँड 5. ह्या वॉर्मअप नंतर मग आपल्याला करायचे आहेत घोट्याचे स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंग करत असताना तुमच्याकडे जर अशी रोप असेल किंवा बेल्ट असेल, ह्यातलं काही नसेल तर तुम्ही ओढणीचा वापरसुद्धा करू शकताय. फक्त तुम्हाला इथं एक पाय असं समोर टाकायचा आहे आणि अंगठ्याच्या खाली अशी रोप अडकवायची आहे आणि फक्त मागच्या बाजूला खेचायचं आहे. ही मुवमेंट करत असताना तुम्हाला तुमच्या पिंजऱ्यांच्या स्नायूंना ताण पडलेला जाणवेल. असंच होल्ड करून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. अशीच मुवमेंट तुम्ही 30 सेकंद होल्ड करा. जर सहज शक्य आहे असं वाटलं तर मग त्याचे रेपिटेशन्स तुम्ही वाढवू शकताय. यानंतर ह्याचंच प्लांटर फ्लेक्शन करा. म्हणजेच अंगठा खाली दाबा आणि त्यावेळेला तुमच्या गुडघ्याच्या समोर त्याचबरोबर मांड्यांच्या समोर जो ताण पडतो तो फील करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. असंच 25 ते 30 सेकंद होल्ड करा हे स्ट्रेचिंगसुद्धा. आता याच्यानंतर दुसऱ्या पायाची मुवमेंट करायला अजिबात विसरू नका. बऱ्याच वेळेला आपला जर एखादा घोटा दुखत असेल तर आपण त्याचेच व्यायाम करतो. तर तसं न करता दोन्ही बाजूचे समान रिपिटेशन्स घ्या. इथं सुद्धा तुम्हाला असंच डॉर्सिफ्लेक्शन करायचं आहे. असाच रोप अडकवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. असंच 25 ते 30 सेकंद होल्ड करा. ह्याचं सुद्धा आपल्याला प्लांटर फ्लेक्शन करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुमच्या क्षमतेनुसार 30 सेकंदांच्यापर्यंत होल्ड करा. सहज शक्य आहे असं वाटलं तर ह्याचे रेपिटेशन्स नक्की वाढवा. आता यानंतरच्या एक्झरसाइजमध्ये काफ रेझिंग करूयात. तर त्याच्यासाठी पायांच्या मध्ये खांद्या एवढं अंतर घ्या. दोन्ही पायाचे अंगठे समोर ठेवा. खुर्चीचा किंवा वॉलचा आधार घ्या आणि मग रेझिंग सुरू करा. 1. इथं तुम्हाला होल्ड करायची गरज नाही. 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. तसेच तुम्ही ह्याचेसुद्धा रेपिटेशन्स वाढवू शकताय. तुम्हाला जाणवेल की पायाच्या पिंजऱ्यांची ताकद वाढायला हा व्यायाम खूप महत्त्वाचा आहे आणि तेच स्नायू घोट्यापर्यंत गेलेले असतात. त्यामुळे घोट्याचं दुखणं सुद्धा कमी येतं. जर तुम्हाला वाटायला लागलं की आता हे सहज शक्य सोपं व्हायला लागलं आहे तर तुम्ही एका पायानं सुद्धा असंच काफ रेझिंग घेऊ शकताय. म्हणजेच एक पाय खाली ठेवा, दुसरा पाय फोल्ड करा, पुन्हा वॉलचा चेअरचा आधार घ्या आणि परत रेझिंग चालू ठेवा. 1 2 3
4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायानं करायला सुद्धा विसरू नका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. घोट्याच्या दुखण्यासाठी शेवटचं व्हेरिएशन करूयात, ज्याच्यामध्ये तुम्ही भिंतीकडे तोंड करून उभे राहा. डावा पाय समोर घ्या, उजवा पाय मागे घ्या आणि शक्य तितका डावा पाय म्हणजे समोरचा पाय फोल्ड करा आणि मागच्या पायाचे टाच मॅटला टेकवा, पण मागचा पाय मात्र गुडघ्यातून फोल्ड करू नका. समोर भिंतीला हातांनी दाब द्या आणि मागच्या पायाने टाचेचा जमिनीला दाब द्या. होल्ड करा हीच मुवमेंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. असंच 25 ते 30 सेकंद होल्ड करा. हीच मुवमेंट अपोजिट साईडला सुद्धा करा, म्हणजेच उजवा पाय समोर घ्या, गुडघ्यातून फोल्ड करा, डावा पाय मागे घ्या, टाच मागच्या बाजूला दाबा, हाताने भिंतीला दाब द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथं तुम्हाला पायाच्या पिंढऱ्यांच्या स्नायूंच्यावरती चांगला दाब पडलेला जाणवेल. तर हे होते घोट्याचे आणि टाचेचे व्यायाम. इतरही स्नायूंच्यासाठी, सांध्यांच्यासाठी त्यांचं जर दुखणं असेल तर तुम्ही कोणते व्यायाम करू शकता ह्याचेही व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हे व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघून घ्या. धन्यवाद.